तालुक्यातील कोसवण जामुनपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला शिक्षक नसल्यामुळे कोसवण ते कळवण प्रशासकीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चात विद्यार्थ्यांबरोबर पालक तसेच कोसवण येथील उपसरपंच, गावातील नागरिक, महिला आक्रमक झाल्या। कळवण तालुक्यात शिक्षण क्षेत्रात चाललंय तरी काय? कुठे शिक्षक नाहीत तर कुठे शिक्षक असून देखील शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, तर कुठे आश्रम शाळांची दयनीय अवस्था आहे। मात्र झोपलेले प्रशासन आता तरी जागे होणार का, की असाच राम भरोसे कारभार चालू राहणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे। अनेक दिवसांपासून जामुनपाडा शाळेला शिक्षक नसल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप पालकांनी केलाय। तर या अगोदर शिक्षण अधिकारी, बीडीओ प्रांत यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील शिक्षक उपलब्ध झाले नाही। त्यामुळे चक्क चिमुकल्यांना घेऊन मोर्चा काढावा लागतोय। तर कळवण तालुक्यात शिक्षणाचे 3:13 वाजले आहेत। कधी जीवनात आळ्या तर कधी दुर्गंधीयुक्त वातावरण, अशा अनेक धक्कादायक घटना सध्या कळवण तालुक्यात घडत आहेत। मात्र याकडे संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे सर्रास दुर्लक्ष होत आहे। यावेळी पालकांनी मोठा रोष व्यक्त केला। तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे यांनी देखील सांगितले की शिक्षण क्षेत्रात येत्या काही दिवसात सुधारणा न झाल्यास जिल्हाधिकारी यांना पत्रकार संघाचे निवेदन देऊ। काही नागरिकांनी याच्या अनुषंगाने शिक्षक वारंवार अनुपस्थित असल्याबाबत तक्रार केली होती। त्या अनुषंगाने माहिती घेतली असता सदर शिक्षक दीर्घ मुदतीच्या वैद्यकीय रजेवर गेले असल्याबाबत कळाले। त्या अनुषंगाने तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा बदलीने जे काही शिक्षक आलेले आहेत तर ते उपलब्ध करून देण्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेला असून लवकरच ते शिक्षक तिथं रुजू होतील। सर, कुठेतरी शिक्षणाचा जो काही दर्जा आहे तो घसरलेला आहे आणि आपण आपल्या स्तरावर काय प्रयत्न करणार आहात? शिक्षकांकडून वडिलांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या कुठेतरी शिक्षक व्यवस्थित शिकवत नाही, कुठेतरी काही शिक्षक व्यसनाधीन आहेत, अशा तक्रारी देखील आहे यापूर्वी आलेल्या आहेत। आपण याबाबत काय यापुढे पाऊल उचलणार आहात? त्या अनुषंगाने केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी जे आहेत तर त्यांच्या सर्व केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन आणि त्यांना फील्ड व्हिजिट अधिकारी वाढवण्याच्या अनुषंगाने सूचना केलेल्या आहेत। आणि त्याच पद्धतीने मी सुद्धा स्वतः प्रत्यक्ष ज्या ठिकाणी ग्रामपंचायतला किंवा इतर विकास कामाच्या अनुषंगाने भेटी होती तर त्यावेळेस शाळांना धडक मोहिमेच्या अनुषंगाने भेट देऊन तिथील शिक्षकांच्या कामकाजाबद्दल आढावा नक्कीच घेईल आणि सुधारणा कशा पद्धतीने करता येईल या अनुषंगाने प्रयत्नशील आहे। सर, वर्गखोल्यांच्या अनुषंगाने मध्यंतरी ठक्कर बाप्पा योजनेमधून आपण प्रयत्न केला की त्याच्या अनुषंगाने काही वर्गखोल्या मंजूर करण्याच्या अनुषंगाने माननीय प्रकल्प अधिकारी महोदयांशी पण चर्चा केली होती। परंतु ठक्कर बाप्पा योजनेमध्ये वर्गखोल्या घेता येत नसल्यासंदर्भात त्यांच्याकडून माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावरही आपला पाठपुरावा सुरू आहे। ज्या मार्गाने आणि जिथून निधी आपल्याला उपलब्ध होईल तर फक्त देशराण्याचाच विषय नाही, तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी वर्गखोल्यांची समस्या आहे आणि मागणी आहे तर त्या ठिकाणी सर्व ठिकाणी प्रयत्न। प्रतिनिधी अनिल पवार, NTV न्यूज मराठी, कळवण, नाशिक।